पाकिस्तानच्या विरोधामध्ये सगळ्यात मोठा पुरावा हाती लागलाय। पाकिस्तानातील संशयित अतिरेकी मावळमधील पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय। पहलगाममधील हल्ल्यातील संशयित दहशतवादी पहिल्यांदाच कॅमेऱ्यामध्ये कैद झाले। मावळचे पर्यटक श्रीजित रमेशन यांनी एनआयएला या संदर्भातली माहिती दिली आहे। हाच तो व्हिडिओ आहे ज्यामध्ये हे दोन संशयित अतिरेकी कैद झालेले आहेत। जो 4 जणांचा फोटो समोर आला होता त्यातले 2 अतिरेकी या व्हिडिओमध्ये देखील पाहायला मिळत आहेत। हे संशयित अतिरेकी आहेत ज्यांनी पहलगामच्या आधी 3 दिवस अगोदर रेकी केली होती। पहलगाम हल्ल्याच्या 3 दिवस अगोदरचा हा व्हिडिओ शूट करण्यात आलेला होता। त्यांच्या मुलाच्या गाण्याचं रेकॉर्डिंग करत असताना हे 2 संशयित अतिरेकी या कॅमेऱ्यामध्ये कैद झाले होते। फोटोमधले हे 2 अतिरेकी या कॅमेऱ्यात देखील कैद झालेले दिसतात। हा पहिला व्हिडिओ अतिरेक्यांचा समोर आलाय। पाकिस्तान विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा। पाकिस्तानातील संशयित अतिरेकी मावळमधील पर्यटकाच्या मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद। एनआयएकडून व्हिडिओमधील संशयितांचा तपास सुरू आहे। 2 संशयित अतिरेक्यांनी हल्ल्याच्या काही दिवस आधी रेकी केल्याचा एनआयएला संशय आहे। व्हिडिओमधील एकाने झब्बा घातलेला आहे, मात्र उन्हाळ्याच्या दिवसात झब्बा घालत नसल्यानं हा संशय आणखी बळावलाय। अतिरेकी शस्त्र लपवण्यासाठी झब्बा घालत असतात। वहाँ जाने के बाद जो है मेरा जो छोटी बच्ची है 6 इयर्स ओल्ड, वो बच्ची का हम लोग ने ऐसी ही एक वीडियो जो है रील्स के लिए हम लोग शूट कर रहे थे। और शूट करने के बाद जो है हम लोग वापस गुलमर्ग और श्रीनगर वगैरह घूमने के बाद जो है हम लोग पुणे आ गए। पुणे आने के बाद जो है हमने जब सुना कि जो 22 तारीख को जो अटैक हो गया, उसके बाद जो सिक्योरिटी फोर्सेस थे उन्होंने जो है कुछ 4 टेररिस्ट का जो वीडियो है वो जो है टीवी में मीडिया में छोड़ने के बाद उसमें से 2 जो टेररिस्ट थे उनके फेसेस हमको एकदम ऐसा लगा कि हमने इनको कहीं ना कहीं देखा है। ये देखने के बाद मेरी वाइफ से मैंने जब बात किया, उसने भी बोला कि हाँ ये 2 जन को हमने कहीं ना कहीं देखा है। तो हम लोग ने जो है जितने हमारे पास वीडियोस थे, जितने फोटोज थे पहलगाम के, बेताब वैली के, पूरा हम लोग ने चेक करने के बाद जो है जैसा मैंने कहा मेरे बच्ची का जो हमने रील्स के लिए वीडियो शूट किया, उस वीडियो के अंदर जो है ये दोनों टेररिस्ट क्रॉस करते हुए दिखा है। अब उसके जितने फोटोज, उसके जो उनके बॉडी लैंग्वेज थे जो थे वो सारे देखने के बाद हमको 100% लगता है कि वही टेररिस्ट थे जो कि 18 तारीख को बेताब वैली में जो है उन लोग जो भी उनके अंजाम देने के लिए या वहाँ का जो एनवायरनमेंट स्टडी कर पाकिस्तान विरोधात मोठा खुलासा। पुण्यातल्या पर्यटकांना दिला एनआयएला सर्वात स्पष्ट व्हिडिओ। पर्यटक श्रीजित रमेशन यांच्या मोबाईलमध्ये 2 संशयित अतिरेकी कैद। पहलगाम पासून 7.5 किलोमीटरवर बेताब व्हॅलीमध्ये रमेशन कुटुंबीय गेलं होतं। श्रीजित मुलीचा व्हिडिओ काढत असताना संशयित अतिरेकी कॅमेरामध्ये टिपले गेले। मुलीच्या पाठीमागून दोन्ही संशयित अतिरेकी जात असताना कॅमेरामध्ये कैद झाले। पहलगाममध्ये हल्ला होण्याआधी बेताब व्हॅलीमध्ये काढण्यात आलेल्या व्हिडिओत संशयित अतिरेकी रेकॉर्ड झालेत। पहलगाममधील हल्ल्याच्या 4 दिवस आधी काढण्यात आलेल्या व्हिडिओत संशयित अतिरेकी रेकी करताना दिसले। तर पाकिस्तान विरोधामधला हा सगळ्यात मोठा पुरावा आहे। 2 संशयित अतिरेकी या व्हिडिओमध्ये कैद झालेले आहेत। मुलीचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असताना हे संशयित अतिरेकी देखील त्यामध्ये कैद झाले। जो एक फोटो समोर आला होता त्यामधले हे संशयित अतिरेकी